ताई, आवाज येत नव्हता का तुम्हाला? हो, आवाजच गेला होता ताई. मी इकडनं बोलत होती आणि हो, नाही तुम्ही. नाही, मला आवाज येतच नव्हता, बंद झालता दुईचा आवाज आपला. अच्छा अच्छा. हा. काय रेंज आहे का? रेंज आहे ना? रेंज रेंज आहे. आहे का रेंज? हा, आहे. बोला ना. हॅलो. हा, बोला ना ताई. हा, तर मी काय म्हणत होते, हा तर मग ते का का त्या ताईचा फोन आला मला शेवटी, हा. की ताई मला म्हणाले काकू तुम्ही आता काय करा, एक सीट रिकाम आहे, हा 2 सीट आहे, तुम्ही दोघे पण आहे, तुम्हाला जेवढे पैसे भरायचे शक्य तेवढेच भरा आणि या. ओ. हो. हा. अरे मग म्हटलं मग आता मग तयार मी झाले? म्हटलं हॅलो. हा, हा, मग तयार झाले का? मिस्टर पण तयार झाले का? मग आले ना हे 12 वाजता. हा. यांना थोडी गडबड वगैरे सांगितलं, ते जरा नाही जमत, पण मग मी सांगितलं हा. त्यांना पहाटे निघायचंय ना, 5 वाजता तिथं पाहिजे केंद्रात. हा. तर आता पहाटे उठून आवरावं लागेल, टिफिन वगैरे बनावं लागेल, असं तसं. तर मग यांना सांगावं लागतं सगळं. बरोबर. तर मग मी म्हटलं ठीक आहे, तर हे म्हणाले ठीक आहे जाऊ. हा. जाऊ म्हटले ते. मग गेलो आम्ही, केंद्रात गेलो. तर सगळे लोक आश्चर्य करू लागले, तुम्ही तर नाही म्हणत होते. नाही म्हटलं, अहो आता शेवटी स्वामीचं नियोजन, आम्हाला स्वामींनी बोलवलं. बरोबर. स्वामी आता 25 सेवेकऱ्यामधून आम्हा दोघाला म्हणजे असं वाटत होतं की स्वामीला यांनी पण यावं, असं म्हणजे खूपच झालं. स्वामींना इच्छाच असेल ना, इच्छाच म्हणून तर होती. त्या जागा म्हटलं राहिल्या रात्री तुमच्यासाठी. 12-1 पर्यंत फोन झाला, म्हणजे एवढं काही आमच्या वाचून असं एक सीट रिकाम्या राहिलं काही वाटत नव्हतं, पण त्यांचं स्वामीचंच नियोजन असेल. बरोबर, अगदी. आणि मला अक्कलकोटही पाहायचं होतं पहिल्यांदाच, आणि गाणगापूरला जायची इच्छा होती. कसं अच्छा, आहे काय? पहिल्यांदाच बघणार होत्या का? हो, पहिल्यांदा चाललो होतो त्यावेळी वा. केंद्रातून. आणि माझं बऱ्यापैकी सगळं काय जे झालं ते केंद्रातूनच झालं बरं. हो. फिरणं, बघणं, काशी सगळं स्वामीमुळे झालं ताई. किती छान ताई. घरातून शक्यच नाही होत. नाही ना, खरंय, हे बरोबर आहे. आपण सेपरेट जायचं ठरवलं तर होतच नाही, काही ना काही अडचणी हा, येत म्हणजे असतात. आता कसं असतं, आपल्याला एक तर ग्रुपमध्ये जायचं, ते ग्रुप कधी भेटणार, आपल्या तब्येती असे. एक तर आता माझे थोडं मणक्याचा प्रॉब्लेम वाढलाय. अच्छा. हा. आता सध्या तर खूपच वाढलेला आहे मणक्याचा प्रॉब्लेम. मानेजवळचा का कमरेजवळ? हा, दोन्ही मणके गेलेत आहे माझे, खालचा पण आणि वरचा पण. अरे. हो, म्हणजे मी आता बिना कामाची झाली, नुसती खायच्या कामाची. असं नका बोलू. सेवा करा, सगळं होईल छान. हो, स्वामीच्या भरोश्यावर चाललंय ताई. त्यांना सांगते मी, तुमच्याकडं माझ्याकडून सेवा करायची असली, केंद्रात न्यायचं असलं तर मला केंद्रापर्यंत चालू द्या. हो, बरोबर आहे. कारण इथून आम्हाला जे राहत होते घरापासून केंद्र आहे 2-3 किलोमीटर. हा. दोन्ही केंद्रात दूरच आहे, तर नाही जाऊ शकत आता पायी. बापरे, एवढं लांब आहे? हो, थोडं आता स्वामीचं नियोजन, आम्ही इथं घर घेतलं तर मग स्वामीने मला थोडं दूरच घर घेतलं, म्हणजे नाही, होईल, काहीतरी सोय करतील स्वामी तोपर्यंत. इच्छा होती माझी. हा. स्वामी, फक्त माझं असं वाटत होतं की मी नाही जरी स्वामीचं केंद्र कुठं जवळ, तरी मी प्रसार करेल बस. अगदी बरोबर आहे. तेवढं. चांगले विचार आहेत, खरंय. नाही, आता आपण कसं जुने सेवेकरी ना, खूप सांगितलेलं आहे केंद्रात त्या, कसं करायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं. हो ना. काय करायचं, खूप माहिती भेटली. म्हणजे आपल्याला 10वी पहिलीपासून ते 10वीच्या वर्गापर्यंत एवढं शिक्षण भेटलं, याच्यापेक्षा डबल शिक्षण भेटलं आम्हाला केंद्रात. अरे वा, बघा. हो, खूप. किती मग सुंदर. गेलोच आहे आम्ही अक्कलकोटला. हा. आणि मग तिथं ते आता पैसे द्यायच्या वेळेस असं पैसे भरायच्या वेळेस ना, हा. तर जेवढे काकाला द्यायचे होते इच्छा नव्हतं त्याने दिले, तर एक शब्द कोणी बोललं नाही बरं. हा. म्हणजे आम्ही थोडे कमीच दिले. हा, मग काहीच बोलले नाही ना. नाही, कारण त्याने मग मला फोनच तसा आला होता ना. हा. की तुमचं जेवढी इच्छा आहे तेवढे द्या बुवा. म्हटलं शेवटी स्वामीलाही कळत होतं ना सगळं परिस्थिती. अगदी बरोबर आहे, खरंय. आणि यांना कसं ऑल महाराष्ट्र सगळं फ्री आहे ना आमच्या घरच्यांना. हो, भाडं. काय? हा, बरोबर. ताई, त्यांचं कसं आहे, हा. मी हा एक अनुभव पूर्ण करते एवढा, मग सांगते.
मग तिथं अक्कलकोटला गेलो आम्ही, दर्शन वगैरे घेतले, हा हा महाप्रसाद घेतला सगळं. हा हा तिथून आम्हाला गाणगापूरला जायचं होतं. बरं. हा हा गाणगापूरला तिथं गेलो. हम्म. रात्री अशा वेळेला पोहोचलो. नवीन नवीन जरा थोडं हेच राहतं कसं बरं असेल बरं कुठं बरोबर काय. बरोबर. हा आणि आपल्या सकाळ तिथं मुक्काम केला. सकाळी पहाटे उठून त्रिवेणी संगमवर गेलो दर्शन, हा हा आंघोळ्या हा दर्शन घेतलं, सगळं घेतलं. आणि तिथं बाजूलाच केंद्र आहे ना आपलं स्वामीचं. हा 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 केंद्रामध्ये तिथं गुरुचरित्र पारायण करायचे होते आम्हाला. बरं. हा हो, तर आता यांचा प्रॉब्लेम आहे. हम्म. वाचता येतं यांना, पण जसं ते मनातच वाचणार ना. बरोबर बरोबर. तर मग आम्ही बसून दिलं. म्हटलं बसा, स्वामीला माहिती आहे देवाने जन्माला घातलं असं तर देव बघून घेईल, करून घेतील ना. हा 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 तर मग त्यांनाही बसवलं. हम्म. ताई मला कसं होतं, तेव्हाही थोडा मणक्याचा प्रॉब्लेम होता. मला खुर्ची जमत होती. अच्छा अच्छा. खुर्चीत हा बसून, पण नव्हती तिथं खुर्ची. समोर खुर्ची, मागे खुर्ची, हा हा बसायला हा असं ते. हा बसले खाली मी, घेतलं कसं तरी करून. तर मग मी म्हटलं यांचं स्वामी समर्थ महाराजला दर्शन सांगितलं मी, की हा स्वामी यांचं पण पारायण मापात धरावं. हा हा बरोबर. हा कारण आता मोडकी तोडकी सेवा त्या देवाला मान्य असते. बरोबर. अगदी अगदी. हा. घेतलं ताई करून स्वामी चरित्र, किती गुरुचरित्र. छान. हो ना. हो. अरे वा. माझी इच्छा कशी, हा मला कधी काही आयुष्यात यांच्याबद्दल काय वाटलं नाही, पण यांचं कसं आहे की आहेत असे, पण हे कधी कुठेच याच्यात तिला एवढे कमी पडत नाहीत आणि असे स्वतः धरून नाही राहत. बघा हं. किती छान हो ताई. कुठे पुढे असे संकोच नाही मानणार की बाबा आपल्यात एक गोष्ट कमी आहे, असं काहीच नाही त्यांच्या हो याच्यात. ना. बिलकुल नाही. तसे बापरे. ते असे दिसणार नाही आणि धाडसी येतं. अरे वा. हो. सुंदर सुंदर. मी हो, शेअर झालं करते ताई हा ते. ताई. मग सगळे व्यवस्थित दर्शन वगैरे. हा आपलं ते जुनं दत्त मंदिर आहे ना आपल्या सगळं पाहिलं ते वास्कोचे. तुम्ही. हो, सगळं दर्शन झाले व्यवस्थित, छान. अरे वा. हो, आलो परतीला. अरे वा. स्वामीची इच्छा होती, म्हटलं हा. स्वामींनी बोलवलं. निमित्त हम्म. माणसं, फक्त निमित्त एक आपण असतो. हो 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 हो. हो. तसे माझी असे सांगितलंय आणि स्वामींनी केलं नाही असं प्रत्येक सेवे करायला आहे. जसा भाव तसा देव, तसं आहे आपलं पण. हा, खरं. जसं बोलवलं, नाही सांगितलं तुमचं सगळं पोचते सेवा स्वामींपर्यंत ताई, म्हणून तर स्वामी एवढे तुमच्या मागे लागून तुम्हाला घेऊन गेले ना. हो हो हो. हे सोपं नाही अहो. लोक किती तडपतात की मला जाता कधी जाईल, मी कधी जाईल, आणि हे तुमच्या मागे हं. लागले होते. हो हो. मग हे जसे स्वामींच्या जसे रूपात ना. स्वामी असे म्हणत होते की हम्म. त्यांच्या इच्छा असेल की बाबा एवढे हे, म्हणजे आपण आपली स्तुती करू नये, पण हे जुने सेवेकरी आणि हे का बरं राहतंय आपल्या, हा म्हणजे हा येत का बरं हा नाही का? हा हा. असं वाटत असेल ना वाटत असेल स्वामींना. ना स्वामींना. खरंय. हम्म, हम्म. स्वामींना खूप काय छान. त्यांचं मन किती निर्मळ आहे ताई. हो आणि ताई, आता ते कसं आहे, आणि माझं तर मी तर ऐकते. आता आपल्याला दिलंय देवाने तोंड, कान, तसं त्यांना दोन्ही नाही दिले, पण त्यांच्यावर फुलंच पडतात ना, कोणी काहीही बोलो. अगदी अगदी. किती छान. हो सुंदर ना. अनुभव ताई. मी शेअर करते हा. हो ताई. हा अजून एक श्रीच. छोटासा आहे, सांगा ना सांगा. सांगू? हो सांगा सांगा. ताई, मग तिकडेच आम्ही छत्रपती, तेव्हा पहिला औरंगाबाद होतं ना. हा हा तिकडचेच अनुभव आहे माझे. कारण माझं काय की स्वामींनी तिथंच सेवा करून घेतली. आता इथं आल्यापासून म्हणजे नाही होत सेवा माझ्याकडून. हा 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 हं. हा आणि मग तिथे असं झालं, आम्ही एकदा त्या गारखेड्याच्या केंद्रातून दुर्गा सप्तशतीच्या पाठाला असं बाहेर गावाला गुरुमाऊलीचा आदेशनी कुठे केंद्र नवीन सुरू करायचं असेल त्या जागेवर, कोणाचं काही असं असलं, मोठ्या आमदारचं काही असं काही नवीन अशा गोष्टी असल्या की कोणाची घर बांधायचं असलं मेन लोकांचं, त्या जागेवर असे पाठ घ्यायला ते गाड्या करून घेऊन जायचे आम्हाला सेवेकरी. अच्छा. केंद्रातर्फे. बरोबर. तर मग तिकडे आपल्या चिकलठाण्याच्या ठाणा आहे ना याच्यात कन्नड तालुक्यात, त्या चिकलठाण्याला गेलो होतो आम्ही.
घेऊन गेलो ते आम्हाला जीप भरून अशा बऱ्याच आणि संस्कृत पाठ होते. हा 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 तर पहिलं कसं संस्कृत आम्हाला यायचं नाही पण असं माहिती होऊन होऊन थोडे बोट फिरवायचो. हा 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 हा. मोठे 2 सेवेकरी वाचले माईक मध्ये त्यांच्या बरोबर बोट फिरवत अरे वा. चालायचं. हा हा हा. हो. मग ते थोडं थोडं 2 छोटे छोटे अक्षर कळून जायचे. बरोबर. हा 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 हा. मग आम्ही गेलो. माझा मुलगा आहे थोडा हँडिकॅप तर काय 4-5 वर्षाचा होता. हा हा लहान होता तो. हा तर हा. मग मी मुलगी होती 5वी-6वीला, मुलगा होता 3री-4थीला काहीतरी आणि मग ते हा घरी ठेवले. हा. आणि आता एकदम गाडी आली केंद्रातून तर चला तर आपण नेहमी जाणारे, आपण ऐकणारे, तर मग आपल्यालाही अगदी वेळेवर नाही म्हणायला नाही हो चांगलं हो वाटायचं. हो हो. बरोबर. आणि ते आपल्या भरोशावर की बाबा आपल्याला ते सेवेकरी येतात म्हणून ते पण आपल्याला हे करतात ना, नेतात बरोबर. हो हो. असं. मग आम्ही आमच्या गल्लीतल्या 2-4 जणी होतो तयार. हा 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 हा. मग त्यात थोडंसं वयाने जरा मोठी मीच होते. अच्छा. हा हा. मग ते काय झालं मागे समोर किराणा दुकान होतं हा आमच्या हा घराच्या समोर. हा तर ते हा गेला मुलगा माझा. हा. तिथं समोर आता ओळख होती म्हणून तो गेला आणि थोडासा हँडिकॅप असल्यामुळे थोडासा वर पाय धरून पळत पळत गेला आणि ते खाली काउंटरवरच्या खाली काच लावलेले असतात ना, हा हा. त्या काचेवरच धडकला बघा. अय्या. हो. हा हा. तर असं धडकलं ती काच थोडी साध्या क्वालिटीची असेल तिचा पूर्ण चुरा झाला आणि त्या चुऱ्यात हा उभा. आई ग. हा. हो. हम्म. आणि मग ते तिकडे आतून होते ते दुकानवाले. हा हा. आणि बरं झालं याने हालचाल केली असती तर पायात घुसल्या असत्या ना. हो. हो. बाई ते गं. जागेवरच उभं राहिला आणि मग ते तिकडून बाहेरून आले आतून हा आणि त्याला बाजूला काढलं. हा. ताई हळू चालगत बाहेर काढलं आणि मी गेली होती पाठाला तिकडे. बरं. हा. ते मागे असं झालं तर मग मी तिथून आम्हाला तिथं संख्या कमी असल्यामुळे डबल पाठ घेतल्या गेले तर आम्हाला अजून उशीर झाला. हा 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 यायला. हा हा. अजून उशीर झाला आणि लेकरं माझे छोटे वाटच बघू लागले हा हा. की आई कशी येईन आणि हे घाबरला ना आता आई आल्यावर मारेल मला, तो कशाला गेलता, हो हो हो. ताईचं ऐकलं नाही वगैरे. हो. तिच्यावर जबाबदारी याला सांभाळायची. आणि मग पुन्हा त्या काकू जे होते दुकानवाल्या ताई त्या दुपारपासून माझ्या घरापर्यंत जवळजवळ 25 चक्कर मारली. आल्या का ह्या काकू, आल्या का, यांना भांडायचं म्हणून असं. आई ग. बापरे. हो. हो. म्हणजे ती काच फुटली आणि त्यांचंही थोडंसं ते हे झालं म्हणजे आतलं सगळं दिसू लागलं ना. हा 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 हा. म्हणजे बरोबर. त्यांना असं तिथं काहीतरी हे टाकता येईन असं एकटं टाकता येईन ना. हो असं सोडता येत नव्हतं ते. दिसू लागलं आतलं. बरोबर. त्यांना वाटायचं आता ते कसं थोडं हिऱ्या साधा होता त्याच्यामुळे वाटायचं कुणी हात भीती घालून वाटते. काही हो. काढून जाईल. त्यांचंही बरोबर होतं. बरोबर. इतके चक्रा मारल्या आम्हाला यायला 9 वाजले ताई रात्री. आम्ही कशा येणार आले की विचारायच्या मुलीला आली का आई, आली का आई. आणि माझे लेकरं याला माझ्या मुलीने बेड खाली कोंबून ठेवलं भीतीने. आई ग. आणि की ती घाबरली की अजून आपल्याला कोणी अजून भांडायला आलं तर माझी लेकरं मुलं घाबरतात. होती. हा. ते असे काही एवढे हे नव्हते उद्धट बोलायला. मग मी आले घरात आल्या त्या काकू बाहेरून आल्या आणि मला काही नाही म्हणजे अजून सांगायचंच होतं. हा बसला होता बेड खाली लपून. याला वाटलं आई मलाच मारेल. बाई ग. तर मग ती मुलगी सांगणारच होती. हम्म. तर त्या काकू आल्या म्हणे आल्या का हो तुम्ही म्हटलं हो ताई आले. तर त्यांना मी आपलं त्या म्हणू लागल्या. तर त्यांना काय झालं ताई त्या दिवसभर एवढ्या तापलेल्या होत्या, एवढ्या रागीट स्वभाव होत्या. त्या माझ्या पुढे एकदम 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 निमूनच गेल्या आणि अगदी शांततेने सांगू लागले. हो. मग काहीच बोलल्या नाही. काय सांगितलं फक्त. अय्या. तर मग मी म्हटलं ताई मी त्यांचं ऐकून घेतलं कारण आता आपली चूक होती ना. बरोबर आहे. बरोबर. आणि ऐकलंच पाहिजे. नाही ताई माझ्यामध्ये आता मी म्हणत नाही पण माझ्यात कसं आहे
नम्रपणा आणि चूक कबूल करणं मला फार माझं मेन पॉइंट आहे. मला आवडतं. आई नाही आवडतं नाही. हेच तर स्वामींनी शिकवलंय की हो, हो. आपलं चुकलं असेल तर माफी हो, मागा, नम्रतेने ऐकून घ्या. उगाचच हो, हो. वाद वाढवण्यात अर्थ नाही. नाही, ते लांबच्यावर संस्कार असतच आहे लहानपणाचे, पण त्यातली त्यात मला हे मार्ग भेटल्यामुळे अजूनच जास्त. इतकी बुद्धी म्हणजे शांत झाली, अरे की वा! किती कोणी काय बोलू असं अंगाने मला हात धरून जरी भांडलं तरी माझ्या तोंडातून शब्द वाईट निघणारच नाही. काय म्हणता? अरे वा! हे हो. तर फार मोठी गोष्ट आहे ताई. हो, मला नाही पण आता घरात थोडंसं ते मुलाचं थोडं नाही झालं तर होतं थोडं. हां, नाही तशी थोडीफार चिडचिडची गोष्ट वेगळी आहे. हां. पण शक्यतो कोणाला बोलायची तोंडातून नाही मला इच्छा होत किती वाईट. छान, किती छान वाटलं मला हे असं आणि ऐकून. मग त्या आल्या, बोलल्या, सांगितलं मला. हां, तर मग मी म्हटलं, ताई बघा ना. हां, म्हणलं आता हा साक्षात चमत्कार आहे की नाही. हां, जर मी पाठाला गेले नसते हां, आणि हां. इथं असं झालं असतं तर मला काय वाटलं असतं, मला स्वामींनी शिक्षा दिली हो, हो, आणि हो. माझ्या पोराला लागलं असतं तर मी कोणत्या भावामध्ये मला किती शिक्षा मिळाली असती. मी बरोबर. पाठाला गेले, आता तुमच्या समोरच आले. मी चांगल्याच ठिकाणी गेलते ना काकू. अगदी. हां, हं? बरोबर. आणि मग आता मागे असं होईल पण ते तुमचं झालं थोडंफार नुकसान. हां, उद्या आम्ही तुमचं भरून देऊ. हां. पण मेन माझ्या लेकराला काच नाही लागली. कुठल्या भावात हे गेली मोठं असती जर भाग्य. काच लागली असती. हं? किती छान, किती हं? छान. तर त्या हं. अक्षरशः त्या गुपचूप ऐकून घेतलं निघून गेल्या. हो. मग मी म्हटलं बापरे हे स्वामीचाच अनुभव आहे. आता झाली थोडी नुकसान त्यांची. हां. पण आपल्या लेकराला काच जर एखादी छोटी ते डोळ्यात केवढं उडली मोठं असती. नुकसान आणि हं? दवाखान्याचा खर्च करावा लागला हो, असता ताई. हो. मग स्वामींनीच तारलं ना म्हटलं. अगदी बरोबर, हो. अगदी बरोबर. आणि ताई म्हणलं मी कसं करते मला हं, म्हणायच्या बिचाऱ्या बायका की अहो तुम्ही खूप स्वामी केंद्रात जातात खूप असं तसं. नाही म्हटलं अहो ताई हे बघा हं. मी जाते देखावा नाही. मी किती दिवस जाते का कोणत्या मनाने कशा मनाने जाते ते स्वामीला माहिती. अगदी, अगदी, अगदी. किती छान बोलताय ताई तुम्ही. देखावा मस्त. आता ते मी जाताना दिसायचे ना बऱ्याच बायका आपल्या बिचाऱ्या हां, हां. नाही यायच्या. मी जायचे तर मी म्हणायचे हं, बसले ताई याचं हं. आपल्या रामदास स्वामीचं नाही का बैठकीतलं. मनाचे श्लोक. हां, हां. हां? बैठकीतले. हां. हां. नाही मी बैठकमध्ये नाही जाते. या मार्गातच सगळं शिकायला भेटतं ताई. ओह! किती छान. ह्या मार्गामध्ये हं. हनुमानाचं आहे, मारुतीचं आहे, बरोबर, बरोबर. झालं महादेवाचं आहे, हं. देवीचं आहे. सगळ्याच याच्यात घेतात. मग आपल्याला दुसऱ्या देवाकडे जायची गरजच नाही ना पडत. हो, हो. आणि बरं. माझं असं झालंय ताई मला स्वामीशिवाय दुसरा देवच नाही आठवत. अरे वाह! नाही किती बिलकुल. माझं असं वाटतच नाही. माझं मन, ध्यान सगळं स्वामीतच लागले. नाही खूप सुंदर, खूप छान आहे. मार्गच सुंदर आहे स्वामींचा ताई. हो, खूप मार्ग ताई. गुरुमाऊली म्हणतात, गंगा वाहती, अंघोळ करून घ्या, हात धुवून घ्या, पुन्हा नाही. हां, खरंय, हो, खरंय. हो. ही सुंदर गंगा आली आहे आपल्या दारात खूप हो, आणि खूप आपल्या भाग्याने आपण त्या गंगेच्या प्रवाहात आहोत. भाग्याने, भाग्याने ताई. हां, त्या प्रवाहात आहोत. हे प्रत्येकाच्या नशिबात नाहीये ताई. नाही, नाही. हं. मी तर म्हणते माझं काहीतरी प्रारब्ध मला काका माझ्या नशिबात आले, मी त्यांच्या नशिबात आले म्हणून मला हा मार्ग मिळाला. अगदी, अगदी. हां, सुंदर. इतकं हो, खूपच. त्या श्लोकचं पुस्तक मनाचे श्लोक बायका बसायच्या ग्रुपमध्ये हां, हां. आणि मी आपली बसली दुपारी आवरलं का मनाचे श्लोक वाचत होते. अरे वाह! हां, हां, हां. तर त्या म्हणायच्या काकू या ना इकडं गप्पा करायला. हां, हां, हां. अहो मी बोलणं माझं स्पष्ट ताई. मी त्यांना असं दाखवायचे हं, हं. ह्या पुस्तकात काय निघतंय ताई हे वाचा हे कामं येईल त्या गप्पा करून कामं येणार नाही. किती सुंदर, किती बरोबर बोललात. नाही हं. मग कसं आहे मला इतकी आवड लागली एवढी माझं शिक्षण कमी पण वाचन खूप झालं माझं वाचन. हां, हां. आणि ते वाचनानेच माणूस प्रगल्भ होत जातो. जेवढं हो, वाचाल तेवढं ज्ञानात भर पडते आणि हो, ऑटोमॅटिक माणसात प्रगल्भता येत जाते. हो. खूप मग छान त्यांना ते. यायचं थोडं तेवढ्यापुरतं तेवढं वाटायचं. हां.
पण वाटा ना का ताई, माझं कसं म्हणणं, मी थोडी काही कोणाला असं बोलले वाईट म्हणून. हो, आपण हो, चांगलं हो. सांगितलं, ऐका नका ऐकू तुमचा प्रश्न. हो, हो, हो. वाचेन मला ते मनाचे श्लोकचं पूर्ण अख्खं पुस्तक मुखपाठ झालं होतं ताई माझ्या. अरे बापरे! हो. अरे पण वाह! आता ते काय झालंय, आता हळूहळू माझं स्वामीचं मार्गातलं ते सगळं बाकीचं हं, माझं हरिपाठ मुखपाठ होता ते गेला. हं. ह्या मार्गात आल्यापासून मला फक्त आणि फक्त हा मार्गच आवडतोय मला. नाही, खूप छान. खूप छान मार्ग मिळालाय तुम्हाला आणि तो छान तुम्ही जपताय ही फार मोठी गोष्ट आहे. मला दर्शन तेवढंच घेते स्वामी, आम्हाला तुमच्या चरणापासून ढकलू नका, बस बाकी काही नको. मानसेवा, नामस्मरण, हां. कोणाला सांगता आलं तर चांगलं सांगायचं, चांगलं हं. बोलायचं, बस एवढं. बरोबर, बरोबर. मी शेअर करते हां ताई. हो ताई, श्री हं, स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ.